नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बटाट्याचे भरीत ही रेसिपी बघणार आहोत। अगदी टेस्टला सुंदर अशी हे भरीत तयार होते। अगदी 2 पोळ्या तुम्ही जास्त खाल इतकी टेस्ट याला छान लागते। चला तर मग आपण आता बघूया हे भरीत कसे करायचे। या ठिकाणी मी 2 बटाटे घेतलेले आहे आणि आता ही जाळी ठेवलेली आहे। गॅसवर हे बटाटे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। चला तर मग आता हे बटाटे आपण भाजून घेऊया। अगदी सुंदर असं हे बटाट्याचं भरीत तयार होते बघा। आता हे बटाटे आपण भाजायला ठेवलेले आहे ना, अगदी छान असे आपले बटाटे भाजलेले आहे। आणि आता या बटाट्याचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर चला आपण आता ह्या बटाट्याचं साल पूर्ण काढून घेऊया। अगदी टेस्टला सुंदर असं हे भरीत तयार होतं। तुम्ही नक्की करून बघा एकदा। आता याची साल आपण काढून घेऊया। चला तर बघा, अशा पद्धतीने याचं साल काढून घ्यायचं आहे। आणि याचं साल थोडंफार जरी गेलं तरी ते टेस्टला छान लागतं, असं खरपूस असं हे टेस्टला लागतं। तर आता हे साल आपण काढून घेऊया। आता हे सर्व साल आपले काढून झाले। आता हे आपल्याला बटाटा व्यवस्थित असा कुस्करून घ्यायचा आहे, स्मॅश करून घ्यायचा आहे। तर बघा, अगदी आता हे आपण बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने। आणि आता हा बटाटा आपला व्यवस्थित असा कुस्करून झालेला आहे। तर बघा, आता हे भाजून घेतलेले आहे आणि आपण हाताने ते बारीक करून घेतलेले आहे। आता यामध्ये टाकलेले आहे जिरेपूड, धनेपूड अर्धा चमचा, धना जिरा पावडर। आणि या ठिकाणी मी हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला। आता हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर याचा ठेचा टाकलेला आहे 1 चमचाभर। आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार। आता यामध्ये आता हे सर्व, आणि आता हा कच्चा कांदा मी चिरलेला आहे। आता हा कांदा यामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे आणि आता हे सर्व हाताने व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे, धना जिरा पावडर टाकला आहे आणि मीठ टाकलेलं आहे फक्त। आणि कांदा टाकलेला आहे आपण आता। आणि आता आपल्याला काय करायचं, फोडणी तयार केलेली आहे। आता या फोडणीमध्ये फक्त जिरे, मोहरी आणि हळद टाकलेली आहे मी। आणि आता ही फोडणी आपण त्या भरतावर टाकून व्यवस्थित आता हे चमच्याच्या साहाय्याने आपण ती फोडणी यामध्ये मिक्स करून घेऊया। अगदी खमंग अशी याला फोडणी द्यायची आहे। फोडणीमध्ये अर्धी पळी तेल टाकलेले आहे आणि जिरे, मोहरी टाकलेले आहे। तर बघा, आता हे आपलं बटाट्याचं भरीत रेडी झालेलं आहे आणि ते सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेलं आहे। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला हे बटाट्याची भरीत ही रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।